अशोक कोकाटे, भाऊदा शिवारकर यांच्या वनवा या कथासंग्रहातील कथांचं अभिवाचन. अभिवाचक चंद्रकांत नेकाडे. आजची कथा देवकी. दिवाळीच्या बाजाराची पाकिटं बांधून कपाटात लावायला रात्रीचं 1 वाजलं, म्हणून आज दुकानदार लवकर उठला नव्हता. उजाडल्याची जाणीव होऊन कूस बदलून घरमाळून पडला होता. बायको आल्या आणि गदागदा हलवून आले, "आव उठा की, उठा लवकर." उघडतो दुकान, तवर मी आवरतो," असं म्हणून दुकानदार कूस बदलून पुन्हा त्यानं घरमाळून पडला. गावात मयत झाल्यावर दुकान उघडतात का? कोण? अन दिवाळीच्या तोंडा उलाटली. त्याच्या भाना अगोदरच कर्ज काढून दुकानात माल भरलाय. दुकानदार आपल्याच बडबडत होता. देवकी मेली काय? दुकानदार ताडकन उठून बसला. रातच्याला म्हणत तणावर मारायचं औषध प्याली. काय झालं तिला? औषध प्याला कुणास ठावं. दुकानदार घामानं उफाळला होता. हात पाय थराथरा कापत होतं. देवकीनं कालचं कुणाला काय बोलली काय कुणास ठावं, असं त्याला वाटत होतं. उठा, गप का झालायचा? उठा, जावा तिकडं, सारं गाव जमलंय. काय बाय गुणाची, साऱ्या भागात गुण उधळलं आणि आता मुकली जीवाला. दुकानदाराची बायको अंथरुणाच्या घड्या घालीत घालीत एकटीच बोलत होती. कसं बसो तोंडावर पाणी मारून दुकानदार भीत माणसांच्या बोलण्याचा काणूसा घेत त्यांची तोंडं निहाळत देवकीच्या मावशीच्या घरापात्रू पोचला. "काय मर्दा, असं करत्यात वय?" तातूबाचा नाऱ्या बोलला. तसं दुकानदाराचा हातपाय लटाटा कापायला लागलं. तो सगळ्या माणसांचं चरण निहाळून बघू लागला. "घाबरू नकस, चल तुझी जीप गाडी घेऊन ये. देवकीला पोस्टमार्टमला मलकापूरला न्यायला पाहिजे. साहेब लय उशीर ताटकळत उभा राहिलाय. पोस्टमार्टम करून अग्नी द्यायला रात होईल म्हणतोय." "म्हणजे पोलीस पण आल्यात?" घाबरत दुकानदारानं विचारलं. असली बातमी कोण झाकून ठेवते वय? लगेच कोणीतरी पोलीस स्टेशनला फोन लावला आणि गावचा पोलीस पाटील तर गप्प बसतोय वय? त्याचं तेच काम आहे की. योकच पोलीस आहे. पोलीस पाटलाला घेऊन मावशीच्या समक्ष पंचनामा केला आणि प्रेत झाकून ठेवलंय. काय तिच्या मारी जीव देऊन बसली. गावात तेवढीच टाईमपास होता. मज्जा यायची होय का नाही? नाऱ्या स्वतःबरोबर बोलत दुकानदाराला विचारत होता. दुकानदाराच्या मनाची खात्री झाली. तिनं आत्महत्या का केली कुणालाच ठावं नाही. कपाळावरचा घाम पुसला आणि घरात शिरला. "काय झालं? आलासा बघून?" बायकोने विचारलं. "मी आत गेलो नाही. नाऱ्यानं मला मागं आणलं. आपल्या जीप गाडीतनं पोस्टमार्टमला न्यायचे आहे." तुम्हासने काय डोक्याचा भाग बिग आहे का नाही? आपल्या गाडीत मड घालणारा वय तिचं? काय होतंय त्याला? ती काय कायमची आपल्या गाडीत राहत्या वय? पोस्टमार्टम झाल्यावर आणून अग्नी द्यायची. गाडी सर्व्हिसिंग सेंटरवरनं आणायला येईल. त्यात काय एवढं? दुकानदार बायकोबरोबर बोलत गाडीची चावी घेऊ लागला आणि पैशाच्या ड्रायव्हरमधनं 500 रुपये घेऊन खिशात कोंबलं. गाडीत डिझेल कालच भरलं होतं. परत तिथं आणि कशाला तरी पैसे लागलं तर आपणच घालायचं. देवकीला पैसे घालायला अशा वेळेला कोणच पुढे येणार नाही. नारे आणि दुकानदार जीप गाडी घेऊन देवकीच्या मावशीच्या दारात आले तशी माणसं पटाटा उठून बाजूला झाली. पोलीस साहेब, दुकानदार, नाऱ्या, पोलीस पाटील आणि केरबा चौगुला आत घरात गेले. देवकीची मावशी ऊर बडवून घेत होती. बाकीच्या बायका तोंडाला पदर लावून गप्प उभ्या होत्या. धरा अंगाखालच्या चादरीसकट, म्हणून केरबानं डोसक्याकडची चादर धरली. नाम्या पाटील नाऱ्यानं पायाच्या बाजूनं चादरीचं दोन्ही काठ धरलं. "दुकानदार मधी कवळा धरून भर." नाऱ्या म्हणाला, "मी देवकीला कवळा भरून धरली. काल कवळा भरून धरली तशीच. पण आज देवकी गार लागत होती. आणि तणनाशकाचा उग्र वास घमघमत होता.
कुणी काय धरून देवकीला जीप गाडीच्या मधल्या शीटवर आडवी झोपवून झाकून टाकली. दुकानदार ड्रायव्हर सीटवर बसला. नाम्या पाटील, केरबा चौगुला, पोलीस पाटील, भैऱ्या जाधव गाडीत चढलीत. साहेबांना स्वतःची मोटरसायकल घेतली आणि गाडी मलकापूरच्या दिशेनं पळायला लागली. देवकीनं प्यालेल्या औषधाचा वास गाडी भरून घमघमत होता आणि दुकानदाराच्या डोसक्यात विचार घुमत होतं. देवकी त्याच्याच गावची नव्हती. ती मावशीकडं राहत होती कसली, फिरून येऊन मावशीच्या आधारानं राहत होती. तिला घर ना दार, आई ना बाप. 4थीत शिकत असताना तिला रेणुका मातेला सोडली ती. का तर तिच्या आईबाला सलग 4 पोरी झाल्या त्यात हिचा 4था नंबर. त्या गावात हरणाबाई देवरस पण बघायची. ती दरवर्षी डोंगराला जायची. कर्नाटकातल्या सौंदतीची देवी तिनं आणून आपल्या देवाऱ्यात बसवली ती. तेव्हापासनं दर मंगळवार शुक्रवारी तिच्या अंगात यायचं आणि ती कन्नड भाषा बोलायची. अंगातलं गेलं म्हणजे तीच माणसासनी विचारायची, आई काय म्हणती, काय तिचं म्हणणं आहे. दर मराठी समजत नाही त्यासनी कन्नड काय कळणार. मग हरणाबाईच समजून सांगायची, तशी माणसं करायचीत. चौगुल्याच्या भग्याच्या स्वप्नात सारखी कोणतरी बाई मागं लागायची आणि भग्या पुढं पळायचा. चवताळून भग्या जागा व्हायचा. तवा त्याचं हातरून वल्ल झालेलं असायचं. असल्या भग्याच्या आईनं हरणाबाईच्या देवीला कौल लावला. तवा हरणाबाईनं कन्नडमधनं मराठीत करून सांगितलं होतं, भग्याच्या मागं धावसट लागली या, देवीला बोकड सोडायला पाहिजे. म्हणून बांबुड्याच्या बाजारातनं कवळं पालवं आणून देवीच्या नावानं भंडारा लावून देवळावर सोडलं होतं. शिवारात कोणाच्या पण शेतात शिरून ते पीक खायचं. परत्याला पिकातनं कोण बाहेर हाकलून लावीत नव्हता. कारण देवीचा बोकड आहे. डोंगराची देवी लय रागीट आहे. कोपली बिपली तर आपलं काय खरं नाही. म्हणून माणसं त्याला काय खायचं ते खाऊ द्यायची. भग्याचं लगीन झालं आणि सपनात लावसट याची बंद झाली. तो परपंचाला लागला. भग्याची आय दर मंगळवार शुक्रवारी देवीला कापूर, ऊद, अंगारा आणि चोळखणाची वटी भरायची. कुणाची मसदार देत नाही, कोणाचं पोरसारखं रडतंय, कोणाचं ढोर चुकलंय, तर हरणाबाई भाताचं दाणं पाटावर चिमटीनं टाकून 2-2 दाण्यांच्या जोड्या लावायची. कवा जोड्या जमायच्या कवा नाही. पण मनातल्या मनात देवीला अर्जव घालून दाण्याच्या जोड्या 4-5 वेळा लावायची आणि दिशा सांगायची, ढोर मावळतीला फिरतया, मंगळवारच्या औसपातूर माग फिरल. असं बरंच काय बाय सांगायची. म्हणून तर दर मंगळवारी शुक्रवारी हरणाबाईच्या दरबारात सोपा खच्च भरलेला असायचा. हरणाबाईचा नवरा जैशा हरणाबाईच्या अंगात वाढल्यावर देवीला इंती घालायचा. माणसांची गारणं देवीला सांगायचा, आय बाळराजा तुझ्या गादीला आलाय, त्याचं काय चुकलं माकलं असेल तर पदरात टाक. म्हणून जैशा स्वतःच शर्टाचा पदर करून देवी पुढं पसरायचा आणि देवी जैशा करवी भक्तासनी अडीअडचणीचं आडगुणाचं सांगायची. कन्नडमधनं सांगितलेला देवीचा कौल जैशा मराठीतनं माणसासनी सांगायचा. जसं जैशा सांगल तसं माणसं करायचीत. देवीच्या गादीला 11.25 रुपयापासून ते 111 पातूर पैसे ठेवायचीत आणि डोकं टेकून पाया पडायचीत. गोरगरीब पैसे नाहीत म्हणून तांदूळ पिठाचा उल्पा देवीला ठेवून गरिबी बरोबर नशीब उजळू दे म्हणून पाया पडायचीत. अशीच एकदा देवकीची मजी शालनची आय भनीकडं आली ती. तेव्हा हरणाबाईच्या देवीला पोरगा व्हायसाठी कौल लावला होता. अंगात आलेल्या देवीनं सांगितलं होतं, एक पोरगी देवाला सोडशील का तरच वंशाला दिवा लागल. शालनच्या आईबानं काळजावर धोंडा ठेवून शालनला देवीचा भंडारा लावून देवीच्या स्वाधीन केलं. एवढंसं लहान लेकरू कुठं जाईल.
कुठे फिरल, कुणाच्या सावलीला थांबल, म्हणून शालनच्या मावशीनं शालनला स्वतःजवळ ठेवून घेतली. तेव्हापासनं शालन दुकानदाराच्या गावात देवकी म्हणून फिरायला लागली. देवकी गावाबरोबर शेजारच्या 2-3 गावात दर मंगळवारी शुक्रवारी अक्कुली जोगवा असा आवाज देऊन दारोदार जोगवा मागत फिरायची. कोण तांदूळ पिठाचा पसा वाढायची, तर कोण 4-8 आणं त्या बुट्टीत टाकायची. एका हातात तांदळासाठी आणि पिठासाठी अशा 2 पिशव्या अडकलेल्या असायच्या, तर दुसऱ्या हातात देवीची कवड्याची माळ आणि भंडारा असलेली बारकी बुट्टी असायची. देवभोळी माणसं मोठ्या मनानं जोगवा वाढायची, तर शिकून शहाणी झालेली "हवा पुढच्या दाराला" म्हणून पाठ फिरवायची. निपुत्रिक आणि रांडमुंड मावशीला देवकीचा आणि देवकीला मावशीचा आधार होता. मंगळवारी शुक्रवारी जोगवा मागायचं काम देवकीच्या अंगवळणी पडलेलं. इतर वारी मावशीला घरकामात मदत करीत मुलांच्या बरोबर गल्लीत पोरांच्या बरोबर खेळत असायची. तिच्या कपाळावरचा भंडारा आणि गळ्यातली कवड्याची माळ बघून सगळ्याशनी भ्या वाटायचं. पुढं देवकी जशी पोरांच्यात मिसळायला लागली, खेळायला लागली, तसं सगळ्याशनी देवकीचं बरं वाटायला लागलं. जोगव्याच्या बुट्टीतल्या पैशाचा कावा कावा देवकी फरसाना खारं फुटाणं आणून सगळ्या पोराशनी वाटायची. देवकी आणि पोरं खेळता खेळता कवा मोठी झाली ते कळलं नाही. दुकानदाराचं बी शाळेत डोकं लय चालत नव्हतं, म्हणून दादानं शाळा बंद केली आणि दुकानात उभा केला. देवकी त्याच्या दुकानाला यायची, कवा रोखीनं तर कवा उधारीनं बाजारहाट करायची. न चुकता मंगळवारी शुक्रवारी संध्याकाळी उधारी भागवायची. 4 गावात फिरून आल्यावर बऱ्यापैकी 30-40 रुपयांची आणि 2 तांदळा पिठाच्या पिशव्यांची कमाई व्हायची. देवकीची मावशी भांगलणीच्या बायकांच्या पुट्ट्यात मुकादम होती. ऊस, भात, मका, भुईमूग भांगलणीत तिचा दिवस जायचा. घरातली धुणी भांडी, जेवण पाणी करण्यात देवकीचा दिवस जायचा. 20 महिनं वर्ष एकामागून एक चालली होती. आणि एक दिवस देवकी वयात आली. 14-15 वर्षाच्या देवकीचा पदर आला आणि मावशीनं देवकीचं झबलं बंद करून तिला पाताळणी शिवलं. झग्या झबल्यातली देवकी झंपर पातळात उठून दिसायला लागली. झंपरात छाती मावनाशी झाली. दंडात कचायला लागलं. पातळात अंगाचं अवयव आपली हालचाल नाचवायला लागलं. तशा तरण्या पोरांबरोबर म्हाताऱ्यांच्या पण डोळ्यांच्या पापण्या हालायला लागल्या. दिसानदिस देवकी वाढायला लागली. उंच सडपातळ बांधा तारुण्यानं टच्च भरला होता. मक्याच्या कणसाचं दाणं टच्चून एकमेकाला भरून येतात तसं देवकीचं अवयव भरलं होतं. 4 गावातलं रागू या कणसावर बसायला टपून होतं. पोरींच्या संख्येतली घट, पोरग्यांच्या वंशाच्या दिव्याची वाढ हे समीकरण वर्षानुवर्ष बिघडत चाललेलं होतं. त्यामुळं भागातल्या गावोगावी गुडघ्याला बाशिंग बांधून नवरदेव तयारीत होतं. पोरींच्या पण अशा अपेक्षा वाढलेल्या. सरकारी नोकरदार पाहिजे, जमीन जुमला पाहिजे, स्वतःचं घर पाहिजे, गाडी पाहिजे. या ना असल्या अटी पुऱ्या करू न शकणारी तरणीबांड पोरं म्हातारपणाकडं झुकायला लागली होती. काही जणांच्या तर आईबानं पोरग्याचं वय सांगायला लाज वाटती म्हणून लग्नाचा इशयच सोडून दिलेला. असल्या कसल्या बसल्या पोरांची गँग गावोगाव पारावर, देवळावर, कट्ट्यावर बसून असायची आणि असल्या गावातनं मंगळवारी शुक्रवारी देवकी फिरून यायची. कवा मागं पुढं बघीत, कवा ओळखीच्या संगत करीत. देवकीच्या मावशीची देवकीवर मात्र घारीसारखी नजर होती. ऐन उमेदीत तिचा नवरा मेलाता, पण आता पातूर तिनं गावात कोणाचं फट म्हणून घेतलं नव्हतं. गावातलं लबाड लांडगं बाईवर नजर ठेवून असत्यात याचा तिला चांगलाच अनुभव होता. देवकीच्या आयुष्यात असलं भलतं सलतं काही वाईट वांगाळ घडू नये म्हणून ती सावध होती. मंगळवार शुक्रवार सोडला तर मावशी देवकीला नजराआड होऊ द्यायची नाही. कुणीतरी डाव साधल आणि उभ्या जन्माचा खेळ होईल या काळजीनं ती देवकीच्या हालचालींवर नजर ठेवून होती. पण देवकी आता पोर खेळातली राहिली नव्हती.
तिला तारुण्याचं उधाळणारं घोडं गप्प बसू देत नव्हतं. कुठंतरी उधळून मजा काय असते ती करून घ्यावीशी वाटत होती. अंगातली कळ नग त्या ठिकाणी येत होती. आखडलेल्या अंगाचा चोळामोळा करून घ्यावा असं वाटत होतं. तापणारं अंग कुठंतरी थंडगार करून घ्यावंसं वाटत होतं. पण मावशीच्या आणि समाजाच्या भीतीनं ती या उन्मादलेल्या घोड्याला आवर घालीत होती. देवकीवर पोरं चर्चा करायचीत. तिच्या मनात काय असेल यावर इशय चघळायचीत. गावातल्या भानगडीप्रमाणे हिचं पण कवा तरी होणार या आशेवर सगळीजण होतीत. देवकी आपल्याबरोबर बोलावी, आपल्याबरोबर तिनं सलगी करावी, तिनं आपल्याजवळ मन मोकळं करावं आणि आपण डाव साधून घ्यावा असली स्वप्न तरणी पोरं रंगवीत होती. देवकीकडं बघून सांसारिक माणसं चुकचुकत होती. काय पोरगीच्या नशिबाला आलं या, नक्षत्रासारखी पोरगी कुणी बी सून म्हणून केली असते आणि चुलीचं लाकूड चुलीला जळालं असतं तर आंबट शौकीन गडी आपल्या बायको परास देवकी रसरशीत आहे म्हणून झाल्या चुकांबद्दल हरळत होती. देवकीची मावशी देवकीला दबवीत होती. गड्याची जात लय वांगाळ असते, कोणाबरोबर बोलात उभा राहू नये, कोणाबरोबर चेष्टा मस्करी करू नये, गावाची रीत लय न्यारी आहे, पग गेलं तर कावळा गेला म्हणतील, आपण बाय माणूस आहे, बट्टा लावून घ्यायचा नाही, असं बरंच काय मावशी देवकीच्या उधळणाऱ्या वारूला काबूत ठेवण्यासाठी सांगत होती. सकाळी जोगवा मागायला गेलेली देवकी न्यारी पातूर मागं नाही आली तर मावशी वाटेला डोळं लावून बसायची. अशीच एकदा देवकी 2 माणसं घेऊन घरला आली. मावशीनं निरकून बघितलं तर तिच्या बघण्यातली ही माणसं नव्हती. जवळ आल्यावर डोळं फाडून मावशी त्यांच्याकडे बघायला लागली. कारण बाई माणूस म्हणावं तर दाढी मिशा भादरलेल्या दिसत्या त्या आणि गडी म्हणावं तर पातळं नेसल्या ती. मावशी एकदा त्यांच्या चेहऱ्याकडं आणि एकदा देवकीच्या चेहऱ्याकडं बघायला लागली. देवकीनं दोघांनी 2 पाण्याचं तांबे दिलं. दारात चुळा भरून घरात येईपर्यंत देवकीनं त्यासने बसायला चादर टाकली. मावशीनं आगतिक होऊन देवकीला विचारलं, ए देवकी, कोण आहेत ही माणसं? अगं मावशे, हीच किती माणसं माझ्यासारखीच देवाला सोडलेली. ती असतात शहरात, कोल्हापुरात, सांगलीत, माझ्यासारख्याच जोगवा मागत फिरत्यात. मावशीला आणखीन एक प्रश्न पडला. माझ्या देवकी परास ही माणसं वेगळी कशी काय? हे बाबा असतील तर माझ्या देवकीला फसवतील. एवढ्यात त्यातला एक जण माणूस म्हणाला, मावशी, देवकीला आम्ही आता आमच्या संघटनेत घेतलंय. आम्ही गावोगाव देवीचा जागर घालतो या. एक दिवस तुमच्या इथं पण जागर घालायचा आहे. मावशीला त्यांच्याबरोबर काय बोलावं तेच कळना झालं. तो पातूर देवकीनं चहाला आदान ठेवलं. चहा पाणी होईपतूर गल्लीतली बारकी पोरं या 2 माणसांनी बघायला घोळका करून जमलीत. त्याशनी या माणसांच्या हालचालीचं नवल वाटत होतं. जुन्या जाणत्या माणसांनी हे सारं ठावं होतं. परत देवकी आता असल्या माणसातनी शिरली या, आता काय खरं नाही असं काय बाय बोलू लागली. त्या दिवसापासून देवकी लांब लांबच्या गावाला जागराला जायची. 4-4 दिवस तिकडंच मुक्काम करायची. बाजार न्यायला दुकानाला आली की दुकानदार काळजीपूर्वक विचारपूस करायचा, काय देवकी, 4 दिवस कुठं पत्ता होता? देवीच्या जागराला गेलतो, ती बिनधास्त सांगून टाकायची. हे सगळं नियोजन कोण करतं ग? अरे तुला काय सांगायचं, देवीचं भगत लय आहे ती. मी काही एकटीच आहे वय? माझ्यासारख्या असल्या देवाला सोडलेल्या लय जणी आहे ती. गडी बी आहेत आणि देवाची दुसरी बी माणसं आहेत. लय मोठा संजोग आहे. तुला सांगायचं म्हणजे आपल्या इकडल्या परास पडेलच्या खोऱ्यात देवीचं भागात लई आहेत. वरीसभर तारका एंगेज असत्या त्या. कसलं कार्यक्रम असतात ग? दुकानदारानं अधिक माहिती काढण्यासाठी विचारलं. देवाची गाणी असतात, गाराणी असतात, रातभर जागूर असतोय, खाण्यापिण्याची, जायाची, राहायची सगळी व्यवस्था असती, वरुणान पैसे पण मिळतात. देवकी जागरणाच्या कार्यक्रमात अडकून पडल्यापासनं मंगळवारी शुक्रवारी जोगवा मागायला कवा तरी फिरायची. आज या गावाला जातो या, उद्या त्या गावात जागर आहे, नुसतं गावांच्या नावाची यादी सांगायची. दुकानाला सुट्ट पैसा घेऊन येणारी देवकी पैशाची बंडलं घेऊन यायला लागली.
उधारी बंद करून रोकड देत होती. कवा 4-5 दिवसासाठी बाहेर गावाला जाणार असली तर मावशीला काय लागतंय तो समदा बाजार करून ठेवती. देवकीच्या हालचाली बघून तिच्यावर फिदा असणारी तिला आपल्या गाडीवरनं घेऊन जाऊ लागली. देवकी पण बिनधास्त कोणाच्या पण गाडीवर बसून जायची. काम नसताना सुधीक देवकी जाण्याच्या गावाकडच्या वाटच्या गावाचं नाव सांगून तिला गाडीवर घेऊन पोहोच करण्यात काहीजण पटाईत होतं. देवकीची संगत मिळण्यासाठी प्रत्येकजण संधीची वाट बघत असायचा. देवकी कोणाच्या गाडीवरनं कुठं गेली, कवा गेली आणि कवा आली, इथंपासून ते त्यांच्यात काहीतरी भानगड चालली या इथंपर्यंत चर्चा रंगायच्या. गावभर उठलेल्या अफवा आधीमधी देवकीच्या मावशीच्या कानावर यायला लागल्या. तसं दोघीत कवा कवा खटकं उडायला लागलं. पण देवकी आता मावशीचं ऐकण्यातली राहिली नव्हती. नाईलाजानं मावशी हात चोळून गप्प बसायची. देवकी गावातच नव्हं तर 4-6 गावात फेमस झाली होती. सुरुवातीला गुदुगल्या वाटणाऱ्या देवकीला बऱ्याच गोष्टी अंगवळणी पडल्या होत्या. त्यांच्या संघटनेतल्या म्होरक्याबरोबर देवकी उघड उघड फिरायला लागली. उधळणाऱ्या घोडीला लगाम घालण्यापरास प्रत्येकजण आपण तिच्यावर स्वार कसं होईल याच नादात होतीत. कित्येकाने हात साफ करून घेतलं तर कित्येकाने पुरा डाव साधून घेतला होता. त्यामुळं देवकी म्हणजे हलकट इशय चघळायला फज्जा झाला होता. काहीजण तर नुसती मज्जा करून बाजूला झाले होते. देवकी मध्यंतरी 3 महिने गावात दिसनाशी झाली. कोण म्हणितं जागराला गेली असेल, कोण म्हणितं गेली असेल कोणाचा तरी हात धरून. दुकानदाराच्या मनाला मातूर कुणास ठाऊक हुरहुर लागून राहिली होती. देवकीबद्दल त्याचं बी मन अंदाज बांधित होतं. पण कवा काय दुकानाला आलेल्या देवकीकडं बघताना बाजाराच्या हिशोबातला त्याचा हातचा चुकायचा. अशी ही बाय 3 महिने गायब झाली म्हणल्यावर त्याच्या जीवाला हुरहुर लागली होती. देवकी कुठं असेल, काय करीत असेल आणि कशी असेल. दुकानदाराचा आणि देवकीचा तसा बाजारापुरता संबंध याचा. पण न राहून त्याची पण चलबिचल व्हायची. देवकीनं 4-6 गावात येड लावलं होतं, तसंच दुकानदाराच्या मनाला पण याड लावून घेतलं होतं. लावून घेतलं होतं कसं, त्यानंच आपलं आपण लावून घेतलेलं. दुकान उघडताना दुकानाच्या फळ्या काढीत काढीत देवकीच्या मावशीच्या घराकडं राहून राहून बघायचा. आज देवकी दिसल, उद्या देवकी दिसल. नाही, 3 महिना उलाटलं तरी देवकीचा पत्ता नव्हता म्हणल्यावर त्याची खात्री झाली. ती कुणाचा तरी हात धरून गेली असेल आणि परपंचाला लागली असेल. त्याचं मन त्यालाच उत्तर द्यायचं. देवकीनं लगीन करूनी तिला भावना नाहीत, कुठंवर तिनं गप्प बसावं. चुलीचं लाकूड चुलीला जाळायचं टाकून तिच्या आईबानं देवीच्या नावानं माळावर टाकून दिलं तर मग घेणार की प्रत्येकजण हात शिकून. तसाच कोणतरी भेटला असेल कायमची संगत देणारा आणि हिनं पण तोच विचार केला असेल. 17 जणांनी किवसण्यापरास एकाबरोबर काय होईल ते होईल म्हणूनच देवकी गेली असेल. यात तिची काय पण चूक नाही. दुकानदार आपल्या मनाशीच बोलायचा. आपणच आपल्या मनाला प्रश्न विचारायचा आणि प्रश्नांची उत्तरं बी मनाला त्योच द्यायचा आणि दुकानात पुढ्या बांधीत बसायचा. देवकीची मावशी दुकानाला आली की तो विचारायचा, मावशे देवकी लय दिस कुठं दिसेना. त्या रांडाला एक गाव आहे होय, रोज एक नवं गाव टुळू टुळू हिंडत असेल. कुठं तिची राखण करीत बसू. देवकीच्या मावशीच्या शिव्यातनं कळायचं तिचं आणि देवकीचं पटत नव्हतं. अजून देवकी आलेली नाही. गावातली टाळकी देवरशासारखी तिचं भविष्य वर्तवित्यात. पर 4 गावातनं देवकी नजराआड व्हावी ह्यो चर्चेला निराळाच विषय झाला होता. जो तो आपल्या आपल्या परीनं अंदाज बांधत होता. प्रत्येकाला देवकी दिसावी असं वाटायचं. आणि एक दिवस देवकी स्टँडवर एसटीतनं उतरली. तशा प्रत्येकाच्या नजरा टवकारल्या. गल्लीतनं देवकी घरला निघाली ती. परगडी माणसाबरोबर बाया माणसं सुधीक देवकीकडं आश्चर्यानं बघायला लागलीत. देवकी आल्याचं बघून प्रत्येकाला नवाल वाटायला लागलं. तर देवकी कोणाचा तरी हात धरून गेली असेल ह्यो सगळ्यांचा अंदाज चुकला होता. आणि पुन्हाच्यानं देवकीनं हातात जोगव्याची बुट्टी घेतली.
रोज सकाळी देवकी हातात जोगव्याची बुट्टी घेऊन बाहेर पडायची. ते दुपारच्या टायमाला घरला मागे यायची. मावशीचं पण आता हातपाय थकलं होतं. तिला म्हातारपणाचा आधार देवकीचाच होता. म्हणून तिनं पण निमूटपणानं देवकीच्या हालचालीकडे कानाडोळा केलता. दुकानदाराचं मन मातूर मधमाशीसारखं त्या पोळ्याभोवती घोंगावत फिरावं तसं देवकीच्या भोवती फिरत होतं. एखाद्या दिवशी जरी ती दुकानाला नाही आली तर दुकानदार जाणीवपूर्वक पुन्हा तिला विचारायचा, अगं काल कुठं दिसली नाहीस. त्यावर एक ना हजार कारणं सांगून माल घेऊन घर गाठायची. एक दिवशी दुकानाला आली असताना दुकानदाराच्या बायकोला म्हणाली, तायसाब काय करतायसा. काय करू बाय, हायच की आपलं रोजचं परपंचाचं राटगाडगं. दुकानदाराची बायको हातातल्या कामात मग्न होती. देवकी सरळ घरात आली आणि बायकोला सांगू लागली, ताईसाब बाईचा जन्मच वाईट बघा. आता तो काय आपल्यालाच हाय वय, साऱ्या बायकांचा तसाच आपला बी. ताईसाब तुमचं आपलं बरं आहे एका जाग्यावर, नाहीतर आमचं हाय आपलं रोज उठून नवं गाव. ते नवं देवके मधी लय दिस कुठं गप झाली तीस. गप होयाचं नाही तर आमच्यासारख्यानं काय करायचं. उठसूट नवा गडी भाडे नुसतं गिदडावानी लचकं तोडत्यात. कोणी बी उठावं आणि आमच्यासारख्यावर भूक भागवावी. नग नग झालाय जलम. अगं बरं इतकं दिस गेलतीस कुठं. दुकानदाराच्या बायकोनं खोदून विचारलं. गेलतो कुठलं ताईसाब, एका भाड्यानं नेलती मला. चल म्हणला पाहुण्याच्या गावातनं जाऊन येऊया. तिथं गेलो तर कुठला पाहुणा आणि कुठलं काय. मडं बशिवलं त्याचं, लोटकं फोडलं त्याचं. 2 महिने एका घरात मला घेऊन राहिला. उद्या जाऊया, पुढच्या आठवड्यात जाऊया अशी टोलवाटोलवी करीत केला माझ्या अंगाचा भुगा. आणि पुन्हा त्यानं दुसऱ्याशनी पण आणायला लागला. नाही म्हणलीस तर कुठल्या कुठं मारून टाकीन, हाडंसुद्धी घावणार नाहीत म्हणायला लागला. मग मला कळलं तो गिरायकाकडनं पैसे घेता आणि माझ्याकडं पाठविता. आलो पळून त्याचा डोळा चुकवून. देवकी दुकानदाराच्या बायकोला सांगती आणि दुकानदार दुकानात कपाटाला कान लावून ऐकता. त्याला तिचा सगळा कार्यक्रम कळला. चहा घेतला आणि दुकानात आली. दुकानदार कपाटाच्या आडोशाला बसून पाकिटं तयार करीत होता. त्याला बघून दचाकली. दुकानाचा माल घेऊन निघाली. पाठमोऱ्या देवकीकडं बघून त्याच्या पण मनाचा तोल सुटला आणि तिला डोळ्यानं दिसपातूर बघून घेतली. 4 दिवसानं दुपारच्या टायमाला देवकी दुकानात आली. तशी गावातली सगळी दुकानं 12 ते 3 बंद असतात, पण याचं दुकान घरातच असल्यामुळं चालू बंद करायचा प्रश्नच नव्हता. देवकी माल काय पाहिजे तो यादीत बघून सांगत होती आणि दुकानदार माल देत चोर नजरेनं तिला न्याहाळत होता. मनातलं वासनेचं पाखरू देवकीच्या भोवती घिरट्या घालायला लागलं तर एका एका अवयवावरनं फिरून यायला लागलं. केसाचा स्टाईलनं बांधलेला बुचडा, निम्म्या कानावरची भांगपट्टी, डोळ्यातलं काळं कोरीव कुर्मं, पान खाऊन लाल झालेलं वट, पोटाच्या घड्या आणि काय बाय आज दुपारीच आली आस. दुकानदारानं लगट करून विचारलं. दुपार काय आणि सकाळ काय, लागते ती सामगिरी न्यायला नका का. बोलताना तिच्या मानाची लागट हालचाल दुकानदारानं ओळखली. चहा पाणी काय घेणार का, दुकानदारानं असुसलेल्या मनानं विचारलं. ताईसाब कुठे गेल्या त्या. तिच्या बहिणीची सासू सिरियस आहे म्हणून तिला बघायला गेली. चहा घे म्हणतासा, मग कोण करणार चहा. अगं तूच करणार की, मला पण तलब झाली आणि तू पण घेशील. देवकीनं घेतलेला बाजार काउंटरवर एका बाजूला सरकून ठेवला आणि दुकानदाराच्या घरात आली. साखरेचा डबा कुठं आहे, च्या पावडरचा डबा कुठं आहे विचारायला लागली. डब्याची टोपणं काढून बघायला लागली. पाठमोऱ्या देवकीकडं बघून डोक्यात एक सर्रदिशी कळ शिरली आणि साऱ्या अंगात इजसारखी शिरली. दुकानदारानं तिला घट्ट कवळा भरून मिठी मारली. मासळी हातातनं वळवळून सटकून जावावी तशी ती वळवळायला लागली. पण दुकानदाराच्या ताकदीपुढं तिचा निभाव लागला नाही आणि दुकानदार डाव साधून घेतला.
दाराच्या कोपऱ्यात उभा राहून हुंदकधीत रडायला लागली. भिंतीवर डोकं आपटून घ्यायला लागली. दुकानदारानं डोकं धरायला हात पुढं केला तर त्याच्या हाताला आडवा सपाटा देऊन काउंटरवरचा माल पिशवीत भरायला लागली. पिशवीत बाजार भरता भरता स्वतःला शिव्या देऊ लागली. मलाच रांडलं लाज नाही, काय म्हणून दुपारच्या वेळेला आलो असेल. जगात लई लांडगं आहेत, माप जणांनी लटकं तोडलं, भाड्याने हाऊस फिडून घेतली. पर दुकानदार, तुम्ही पण असं असशील असं मला वाटलं नव्हतं. तुमची तर काय चूक नाही, माझंच नशीब फुटकं. त्या देवाचं दार लागलं त्याचं. माझ्या आईबाच्या पोटाला एखादा पोरगा घातला असता तर माझ्यावर ही ईळ आली असती का? माझाच शो भोग आहे, काय कुणाला म्हणायचं. त्या परास आपणच तोंड काळं करावं. आणि देवकी घराच्या वाटेला लागली. दुकानदार दुकानात अपराध्यासारखा उभा राहिला. देवकीचं मडं घेऊन गाडी मलकापूरच्या सरकारी दवाखान्यात शिरली. कुणी हात कुणी पाय धरून मडं पोस्टमार्टमच्या खोलीत नेलं. अंगात प्लॅस्टिकचा कोट घातलेल्या माणसाने कागद फाडावा तसं गळ्यापासनं ते बेंबीपातूर मडं फाडलं. डॉक्टर साहेबानं बोटानं दावलेलं 2-3 अवयव प्लॅस्टिकच्या पाकिटात पॅक करून नेलं आणि बारदानाचं पोतं शिवावं तसं मडं शिवून पांढऱ्या कापडात गुंडाळताना देवकीच्या कमरेला पातळाच्या तिड्यात चिठ्ठी घावली. आता जर त्या चिठ्ठीत देवकीनं दुकानदाराचं नाव लिहिलं असल, एवढ्या विचारानं दुकानदार थरथर थरथर कापायला लागला. त्याचं नशीब चांगलंच म्हणायचं. त्या चिठ्ठीत लिहिलं होतं, माझ्या मरणाला कोणाला जबाबदार धरू नका, मीच माझ्या जन्माला कट्टाळून औषध घेतलं या. आत्महत्या केल्याची चिठ्ठी पोलीस साहेबानं घेतली. कुणी हात कुणी पाय धरून देवकीचं मडं गाडीत ठेवलं. दुकानदार अपराध्यासारखा गाडी चालवायला लागला. देवकी समाजातल्या लांडग्यासने वैतागून गेली होती. त्यातलाच तो पण एक लबाड लांडगा होता. दुकानदार आपण स्वतःच आपल्या मनाला दोष देत राहिला. गाडी गावाच्या दिशेनं तिच्याच नादात पळायला लागली. धन्यवाद.